म्हणून आज अगर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेच्या ढोंगणावर लात मारून त्याला मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं. सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या आठवड्यात कोसळला आणि राज्यातच त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुतळा पडल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत टीकाही केली. पुतळा पडल्यापासूनच राज्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू असून महाविकास आघाडीनं तर सरकार विरोधात काल म्हणजेच रविवारी जोडे मारो आंदोलन सुद्धा केलं. राज्यभरात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीनं मोर्चाही काढला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका करत गेट आउट ऑफ इंडिया असाही इशारा दिला. हे सरकार सत्तेतून खाली खेचा अशी संतप्त प्रतिक्रिया महाविकास आघाडीनं दिली आहे. या विषयावरून आता राजकारण तापू लागलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करतायत. मात्र ही टीका महायुतीतील नेत्यांना रुचलेली नसून भाजप आमदारांना उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेला लाथ मारून मातोश्री बाहेर काढलं असतं अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. औरंग्याच्या पिलामुळीनं दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत असा आरोप त्यांनी केला. एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे कडवट हिंदू होते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त असूच शकत नाही. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेला लाथ मारून मातोश्री बाहेर काढलं असतं अशा शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. उद्धव ठाकरेला बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला दिलं नसतं. बाळासाहेब एक मॅड हिंदू होते. कडवट हिंदू होते. हिंदुत्वासाठी बाळासाहेब तडजोड करायचे नाही. आमचे वडील 39 वर्ष त्यांच्या जवळ राहिलेले आहेत. आणि आजचा जो काही उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती दिसतोय त्याचा आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काही संबंध नाही. कारण हे बाळासाहेबांचं रक्त असू शकत नाही. म्हणून आज अगर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेच्या ढोंगणावर लात मारून त्याला मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं.